हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? भरपूर जण नवीन ऑनलाईन बॅचची इन्क्वायरी करत होते की सर नवीन ऑनलाईन बॅच नेमकी चालू कधी होणार आहे. तर त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल. फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. 1.5च्या स्पीडने बघा हवं तर, कारण की व्हिडिओची लेंथ थोडी जास्त वाटत असेल तर. आणि बरेच पालक लोक पण हा व्हिडिओ बघत असतील, काही पेरेंट्स बघत असतील, त्यांनी पण ही सेटिंग थोडी करून घ्या. पण कुठलाच पार्ट मिस नका करू, कारण तुम्ही सगळ्यांनी ऑफिशियल नंबर्सवरती कॉल केले असतील तर तुम्हाला हेच सांगितलं असेल की प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण व्हिडिओमध्ये ए टू झेड सगळी माहिती आम्ही दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट वाटला तर मग तुम्ही ऑफिशियल नंबरवर कॉल करा. ठीक आहे, तर आपण चालू करूया. जे मुलांचे कॉमन डाऊट्स असतात तिथून मी सुरुवात करतो, पण याच्यात सगळी माहिती दिल्या जाईल. ओके. जरी तुम्ही हा व्हिडिओ लेट बघत असाल, लाईक आता हा व्हिडिओ आम्ही शूट करतोय सध्या डिसेंबर महिन्यामध्ये, बॅच चालू होती आपली जानेवारीमध्ये. जरी तुम्ही हा फेब्रुवारीमध्ये बघत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण हे सगळे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड भेटू शकतात. तर कसं काय सगळं याच्यामध्ये सांगितलं जाईल. ऑनलाईन बॅच बेटर राहील का सर? तर ऑनलाईन बॅचचा सगळ्यात मोठा हा फायदा आहे की तुम्ही व्हिडिओ परत 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 बघू शकता. वर्षभर व्हॅलिडिटी असते. कधी आजारी पडले, लग्न कार्य असलं, एक्झाम असले, अजून काही असलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणून भरपूर ऑनलाईनचेच मुलांनी आम्हाला रिकमेंड केलं की ऑनलाईन बॅचेस चालू ठेवा. संभाजीनगरला येऊन करू का? जर घरी काही प्रॉब्लेम नसेल, टेक्निकल नाही म्हणते मी, इंटरनेट वगैरे तर समजा ठीकच आहे. पण जर घरी अभ्यासाचा काही इश्यू नसेल, शेतीचे वगैरे कामं नसतील, तुम्हाला वेळ भेटत असेल, तुम्हाला अभ्यास करू देत असतील घरचे, किंवा तुम्हाला तेवढा ऑप्शन असेल, तुमच्याकडे रूम वगैरे असेल, जे काय असेल, तर तुम्ही घरूनही प्रिपरेशन केलं तरी चालतं. घरून पण ऑनलाईन भरपूर जण प्रिपेअर करतात. आणि जर तुमचं म्हणणं असेल की मला तसं वातावरण पाहिजे, माझं घरून होत नाही, मग तुम्ही संभाजीनगरला क्लासच्या आजूबाजूला भरपूर रीडिंग, भरपूर मेस आहे. तुम्ही इथे येऊन प्रिपरेशन करू शकता आणि इथे येऊन डाऊट्स पण विचारू शकता. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ऑफलाईन डाऊट्सला येऊ शकतात का? बिलकुल येऊ शकतात. सर हे सगळं जे प्रिपरेशन आहे हे आमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे? जेवढेही ग्रॅज्युएट झालेले मुलं असतात त्या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट असतं, कारण हा जो सिलेबस आहे ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही कुठेही जंप मारली, बँकच्या एक्झाम्स म्हणा, ऍग्रिकल्चरच्या म्हणा, एमबीएच्या म्हणा, इन्शुरन्सच्या म्हणा, कुठल्या जरी गेल्या, प्रायव्हेटसाठी जरी विचार केला तुम्ही, तरी पण हा अभ्यास वाया जात नाही. काही ना काही प्रमाणात कुठे ना कुठेतरी कामात येतो. हा काही कुठला टेक्निकल कोर्स नाही की जो वाया जाईल. तर हा सगळ्यात मोठा फायदा आहे. ग्रॅज्युएशन नंतर मोस्टली या मुलांना हा युजफुल राहतो. भले तुम्हाला नंतर याच्यात करिअर करायचं नसेल, पण दुसरं जरी काही करिअर ऑप्शन निवडलं तर त्याच्यामध्ये याचा थोडा ना थोडा फायदा होतोच. ठीक आहे. बरं सर, एमबीएचा सिलेबस आणि बँकिंगचा सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. फक्त व्हिज्युअल रिझनिंग, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग हा थोडासा फरक आहे. तर व्हिज्युअल रिझनिंग, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग पण याच्यात कव्हर होईल. त्यामुळे ही बॅच जनरली बँकिंग आणि एमबीएचे दोन्ही मुलं करतात. असा काही प्रॉब्लेम नाही. स्पेशल डेडिकेटेड एमबीएची बॅच करायची असेल तसंही मुलं कम्युनिकेट करतात. काही प्रॉब्लेम नाही. एएफओ मेन्सचं सर, एएफओ साठी जो मेन्सचा सिलेबस असतो तो याच्यामध्ये इन्क्लुडेड नाहीये. हा जो सिलेबस आहे याच्यामध्ये कॉन्ट, रिझनिंग, इंग्लिश आणि जीए हे सगळे सब्जेक्ट्स कव्हर होतील. ओके. सर फीडबॅकचं काय सांगताय तुम्ही? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जर तुम्हाला काही पण फीडबॅक घ्यायचा असेल क्लासचा, क्लास जॉईन करण्या अगोदर, तर नक्की घ्या. आणि मी तर सजेस्ट करेल घ्यायलाच पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टी घेताना जशी चौकशी करतो तशी याची चौकशी करा. फक्त ही चौकशी करताना ज्या विद्यार्थ्यांनी ही बॅच ऑनलाईन केलेली आहे तुम्ही त्यांना कम्युनिकेट करा. ठीक आहे. पण सर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी नसेल तर हवं तर सिलेक्ट झालेल्या मुलांना कम्युनिकेट करा. सिलेक्ट झालेले मुलं पण आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीये. तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातनं बिलॉंग करत असाल, प्रत्येक जिल्ह्यामधलं कोणी ना कोणी कुठे ना कुठे सिलेक्ट झालेलं आहे आपल्याकडे. तर तुम्ही ऑफिशियल नंबरवरती कॉल करा. सिलेक्ट झालेल्या स्टुडंटचे नंबर्सची डिमांड करा. ते तुम्हाला नंबर पाठवतील. एसबीआय, आरबीआय, तुम्ही कुठलं पण नाव घ्या. सगळ्याच ऑर्गनायझेशनमध्ये आपले स्टुडंट्स आहेत. तर त्यांच्याकडनं फीडबॅक घ्या की ऑनलाईन बॅचेस कशा आहेत काय, आणि त्यानंतरच ऍडमिशन घ्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण थोडेसे चेंजेस केलेले आहेत खरं तर. ते मे बी त्यांना माहीत नसेल, पण चांगलेच चेंजेस आहे, तुमच्या साईडचेच आहे. सिलेक्टेड स्टुडंटचं बोललो मी. याच्यामध्ये आम्ही एक फाउंडेशन बॅच स्टार्ट केली. हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. जे विद्यार्थी हा पूर्ण व्हिडिओ बघतील त्यांनाच हा पॉईंट कळाला असेल. बॅचची डेट तुम्ही 29 जानेवारी बघितली, पण ऍक्च्युअली ना फाउंडेशन बॅच याच्यामध्ये स्टार्ट केली. म्हणजे काय सर? तर बऱ्याच मुलांचं असं असतं की 10वी नंतर टचच नसतो, पेनच नसतो पकडलेला. बेरीज वजाबाकीचे पण जरा प्रॉब्लेम असतात, जमतच नाही. त्याच्यासाठी आम्ही ऑफलाईनला हा पहिले एक्सपेरिमेंट केला होता, तो आता ऑनलाईनला पण करतोय. की तुमचं ना बेसिक बॅच चालू होईल 12 जानेवारी पासून. 29 जानेवारी, 12 जानेवारी, जवळपास एक 15 दिवस पकडा, संडे सोडलं तर. तर तुमचे एक 15 दिवस ना बेसिकचे पहिले लेक्चर्स होतील. मॅथ्स आणि इंग्लिशचे. ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशन, सबट्रॅक्शन हे सगळं शिकवलं जाईल. आता काही स्टुडंट असे असतील की सर बेरीज वजाबाकी जमते आम्हाला, पण काही जणांना नाही जमत. तर त्यांच्यासाठी हा फायदा राहील. इंग्लिशची रीडिंग करायला, इंग्लिशची वोकॅबसाठी. तर बेसिकली तुम्हाला जे ग्रामीण भागातले विद्यार्थी किंवा ज्यांचा अभ्यासाचा टच गेलेला आहे, काही जर प्रॉब्लेम असेल, भले शहरातले असतील पण अभ्यासाचं थोडंसं वीक असतील या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये, तर त्या सगळ्यांना याचा फायदा होईल. सर याच्यासाठी काही वेगळे चार्जेस असतात का? नाही, ते याच्यामध्येच इन्क्लूड केलेले आहे. तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला फाउंडेशन बेसिक पण करता येईल. पण सर आम्ही हा व्हिडिओ फेब्रुवारीत बघतोय, मग आमचं कसं होईल? जरी तुम्ही फेब्रुवारीत हा व्हिडिओ बघत असाल तरी ह्या फाउंडेशन बॅचचे सगळे लेक्चर तुम्हाला ऍपमध्ये रेकॉर्डेड भेटून जातील आणि मग रेग्युलर बॅच पण पुढे भेटेल.
तर आपली ही फाउंडेशन बॅच आहे ज्याच्यामध्ये सगळं बेसिक शिकवलं जाईल 12 तारखेपासून, आणि 29 जानेवारीपासून तुमचे मग कोर सब्जेक्ट स्टार्ट होतील. हा मुद्दा कळाला. म्हणजे बॅचची डेट भले 29 दिसते, पण ऍक्च्युअल बॅच तुमची 12 जानेवारीला स्टार्ट होत आहे. एकदम बेसिक बेसिक चालू होऊन जाईल, जेणेकरून तुमचं पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार नाही सगळ्या विद्यार्थ्यांसोबत. ठीक आहे. आणि सर आम्ही लेट ऍडमिशन घेतलं तरी काही हरकत नाही, फक्त हे जे आहे ते तुम्हाला रेकॉर्डेड करावं लागेल. तर तुमच्यावरती आहे. मग सर आम्ही ऍडमिशन घेऊ कधी, तर तुम्ही आजपासूनही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण तुमचे लेक्चर्स 12 जानेवारीपासून स्टार्ट होतील. हे बघा, फाउंडेशन बॅच कोण घेणार आहे काय, तर फाउंडेशन बॅचला राहुल सर असतील. राहुल सर बेसिक मॅथचं पूर्ण शिकवतील. फाउंडेशन बॅचला ऋषिकेश सर इंग्लिशचं शिकवतील, एकदम बेसिक बेसिक, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला सगळ्यांसोबत आल्यासारखा फील होईल. ट्रॅकच्या बाहेर असल्याचा फील येणार नाही. 12 जानेवारीपासून हे लाईव्ह तर असणारच आहे. जर लाईव्ह मिस झालं तर रेकॉर्डेड पण भेटून जाईल. ठीक आहे. ऑफिशियल नंबर तुम्हाला दिलेला आहे जर काही इश्यू असेल तर. आता बघा, आपला जो काही संबंध आहे ऑनलाईनचा, तो 5 महिन्यासाठी राहत नाही. 5 महिन्यानंतर पण तुम्ही सिलेक्ट होईपर्यंत राहतो. तोपर्यंत आम्ही भरपूर तुमच्यासाठी काही ना काही ऍक्टिव्हिटी ठेवतो. टेलिग्रामवर असतात, युट्यूबवर असतात, ऑफलाईन असतात, ऑनलाईन असतात, मेंटोरिंग असते, भरपूर ऍक्टिव्हिटीज आहे. मी तुम्हाला सगळं काही सांगत नाही, त्यात वेळ जाईल. पण असं नका समजू की तुम्ही जी काही फीस भरताय, तुमचं जे काही कनेक्शन आहे ते फक्त 5 महिन्यासाठी नाहीये. सिलेक्ट होईपर्यंत या सगळ्या गोष्टी चालू राहतात. ठीक आहे. D1 ऑनलाईन बॅच हे तुमच्या बॅचचं नाव आहे. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, D1 ऑनलाईन बॅच. बरं सर, याच्यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं होईल का? हो, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट सगळं होईल. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू सगळं होईल. 4-5 महिन्यानंतर काय ते मी तुम्हाला सांगितलं, सिलेक्ट होईपर्यंत सगळे फीचर्स राहतील. बॅच शिफ्ट करून भेटेल का सर आम्हाला? तर बॅच शिफ्ट होत नाही, वर्षभर व्हॅलिडिटी राहते. आता 29 जानेवारी ते पुढची 29 जानेवारी राहील 2027. एक वर्षभर हे सगळे ऍपमध्ये व्हिडिओज वगैरे सगळं राहतं. अँड्रॉइड आणि iOS दोन्हीकडे चालतं का? तर हो, पुढे मी सांगतोच तुम्हाला. लेट ऍडमिशन असलं तर मॅथ्सचा 29 जानेवारीचा जो पहिला व्हिडिओ असेल त्यात सांगितलेलं असेल की कव्हर कसं करायचं. प्रत्येक टीचर सांगतोच की जर लेट ऍडमिशन असेल तर आधीचे लेक्चर कसे कव्हर करायचे. सर आपण आमचं फेब्रुवारीच्या एंडला आम्ही ऍडमिशन घेत असेल तर, आता कसं असतं याच्यामध्ये, मॅथ्सचे ना पहिला पार्ट कंपल्सरी असतो. नंतर तुम्हाला नवीन टॉपिकला जॉईन करता येईल, पण पहिला पार्ट कंपल्सरी करावा लागतो. जर लेट ऍडमिशन असेल तर थोडंसं रेकॉर्डेड करावं लागेल. रिझनिंगला प्रॉब्लेम येत नाही, रिझनिंगला प्रत्येक टॉपिक नवीन येतो. तुम्ही रिझनिंगला डायरेक्ट जॉईन करू शकता जरी फेब्रुवारीत असेल तरी. आणि इंग्लिशलाही सुरुवातीचे काही लेक्चर करून मग तुम्हाला जॉईन करावं लागतं. त्यामुळे लेट जरी ऍडमिशन असेल तर ऑनलाईनमध्ये हे सगळं कव्हर करता येतं. ऑफलाईनला मात्र प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. सर डेट काय असणार आहे, तर 29 जानेवारीपासून तुमचे कोर सब्जेक्ट चालू होईल. फाउंडेशन मात्र 12 जानेवारीला चालू होईल, मी आधीच क्लिअर केलं. म्हणजे तुमची बॅच 12 जानेवारीला स्टार्ट झाली, पण सगळ्या मुलांनी ते नाही केलं बेसिक. त्यांना वाटलं की आम्हाला सगळं जमतंय. मेन तुमचा कोर्स सिलेबस इथून चालू होईल. 29 जानेवारी 2026 4 तासांची बॅच राहील. हा सकाळी बॅचचा टायमिंग राहील. थोडं 5-10 मिनिटं इकडे तिकडे टायमिंग चेंज होऊ शकतो पुढे जाऊन, पण मेजर टायमिंग 8 वाजेपासून 12:15-12:30 पर्यंत असतो. ठीक आहे. सगळे सब्जेक्ट जे आहे सर त्याची फीस 12,000 आहे, इन्क्लुडिंग इन्क्लुडिंग नाही, एक्सक्लुडिंग. त्यात 321 रुपये इंटरनेट हँडलिंग फीस असते. रिफंड आणि इन्स्टॉलमेंटचं ऑप्शन त्याच्यामध्ये नाहीये. एका सब्जेक्टची फीस 6,000 आहे. तर एक सब्जेक्ट काय प्रकारे, तर बऱ्याच मुलांनी ऑलरेडी काही नॅशनल प्लॅटफॉर्मवरती बॅचेस केलेला असतात, मग त्यांना तिकडे कळत नाही, मग ते परत ऍडमिशन घेतात. एखाद्या सब्जेक्टला घेतात, स्पेसिफिकली कॉन्ट, रिझनिंग, इंग्लिश असं. एका सब्जेक्टची फीस 6,000 आहे, सगळ्या सब्जेक्टची 12,000 आहे. सगळे म्हणजे सर हे 3+G 4 सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. रिफंड्स वगैरे होत नाही, इन्स्टॉलमेंट नसतात. सर पण ह्याचं नेमकं टीचिंगचं कसं राहील, काय राहील ते सांगा. ते बघा, रिझनिंग जे आहे त्याच्यामध्ये यस सर तुम्हाला 10 टॉपिक शिकवतील. एक टॉपिक ओम सर शिकवतील. इंग्लिशचं जे आहे ते पूर्ण फात्या मॅडमचं राहील. फाउंडेशन मात्र ऋषिकेश सरांचं आहे. पूर्ण बॅच फात्या मॅडम शिकवतील. कॉन्टमध्ये मी तुम्हाला 16 चॅप्टर्स शिकवणार आहे. टोटल 18 चॅप्टर्स, 18 टॉपिक्स आहेत. त्यातले 16 टॉपिक्स मी शुभम सर शिकवणार आहे. राहुल सर 2 शिकवतील, जे फाउंडेशन शिकवतात, फक्त 2 टॉपिक्स. आणि जनरल अवेअरनेस प्लस बँकिंग अवेअरनेस हे ओम सर शिकवतील. जनरल अवेअरनेस आणि बँकिंग अवेअरनेस तुमच्या बॅच सोबत तुमच्या ऍपमध्ये चालू होईल, पण तुम्ही ते नाही केलं तरी चालेल, कारण तुम्हाला ऍट अ टाइम इतके सब्जेक्ट हँडल नाही होणार. तर तुम्ही फक्त ह्या 3च विषयांची पूर्ण बॅच करा 4-5 महिने. बॅच संपल्यानंतर जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेसचं परत करता येईल. ठीक आहे. तर ते पॅरलमध्ये चालू राहील, त्याची काळजी करू नका. बॅच चालू असताना नाही केलं तरी चालतं. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला हळूहळू मुद्देसूद जशी तुमचं बॅच स्टार्ट होईल तसं आम्ही हे सगळं तुम्हाला गाईड करू. काळजी करू नका. वरतून आयडिया दिली. बरं सर, आता बॅचमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्रोसेस काय? तर ऑनलाईन ऍडमिशनसाठी पहिले ऍप डाउनलोड करा. जर अँड्रॉइड तुम्ही वापरत असाल मोबाईल, तर SSA नावाने असा लोगो आहे. अँड्रॉइडसाठी SSA टाका, हे सगळं तुम्हाला दिसेल. आणि जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर नाव असं आहे, शुभम SS अकॅडमी ऍप असं नाव आहे. अँड्रॉइड मध्ये पण आहे आणि आयफोन वरती पण आहे. आयफोन वरती नाव SS अकॅडमी, लोगो सेम आहे. अँड्रॉइड वरती SSA आहे. ठीक आहे. सर पण हे डाउनलोड केल्यावर काय करायचं? डाउनलोड केल्यावर फक्त लॉग इन करा, तुमचं कंप्लीट नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस टाका. बाकी प्रोसेस काय राहील पुढे सर? बाकी प्रोसेस अशी राहील. ऍप ओपन केलं की त्याच्यामध्ये पेड कोर्समध्ये जायचं. पेड कोर्समध्ये गेल्यानंतर D1 ऑनलाईन बॅच, तुमच्या बॅचचं नाव वरती बघून घ्या, D1 ऑनलाईन बॅच.
D1 ऑनलाईन बॅचवर जायचं, तिथं फीस लिहिलेली आहे, त्याच्यावर क्लिक केलं, बाय नाऊ केलं, D1 ऑनलाईन बॅच, तिथे सगळ्या डेट्स त्याच्या येऊन जातील. तर बाय नाऊ वरती क्लिक केलं की अशी विंडो ओपन होऊन जाईल. मग सर पेमेंटसाठी युपीआय करू का? हा, युपीआय बेटर राहील. पण युपीआय मध्ये सर आम्ही नेमकं काय करू? फोन पे, गुगल पे बेटर राहील. सर मला ऍडमिशन घ्यायचंय पण माझ्या मोबाईलवरनं मी पेमेंट नाही करते, दुसऱ्याच्या मोबाईलवरनं पेमेंट केलं तरी चालेल. फक्त ज्या डिटेल्स टाकणार आहे तुम्ही ऍडमिशनच्या त्या तुमच्या स्वतःच्या टाका. ठीक आहे. बाकी फोन पे, गुगल पे वरनं केलं तरी चालेल, दुसऱ्या मोबाईलवरनं किंवा आई वडील भाऊ बहीणच्या युपीआय टाकलं तरी चालतं, पेमेंटला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. कार्ड पेमेंट करू का सर? शक्यतो कार्ड पेमेंट अवॉइड करा, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा चार्जेस लागतात तर गडबड होऊन जाईल. तर युपीआय केलेलं बेटर राहील. ठीक आहे. सर टोटल फीस किती राहील? ही 12,000 इंटरनेट हँडलिंगची मी वरती ऍड केलं, याच्यात जीएसटी वगैरे सगळा इन्क्लूड असतो, याच्यापेक्षा एक्स्ट्रा भरायची गरज नाही पडणार. 12,341 फायनल राहील. ठीक आहे. सर सगळे डाऊट्स तर आमचे क्लिअर झालेच आहे, बट स्टील आम्हाला अजून काही डाऊट्स वाटले तर तुम्हाला अजून जर काही डाऊट वाटले तर तुम्ही ऑफिशियल नंबरवरती कम्युनिकेट करू शकता. ठीक आहे. माझ्या मते मी सगळं सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, फ्रेंड्सला एवढं नक्की सांगा की ही जी ऑनलाईन बॅच आहे 2026 पासनची, याच्यामध्ये फाउंडेशन बॅच एक 15 दिवसांची त्यांनी ऍड केलेली आहे, ज्याच्यामध्ये बेसिक आपलं शिकवून घेतलं जाईल, ज्याचा फायदा तुम्हाला होईल. याच्यासाठी आम्हाला काही वेगळे चार्जेस पे करायचे का? बिलकुल नाही. ही जी 29 जानेवारीची बॅच आहे त्याच्या अगोदरच आम्ही 12 जानेवारीपासून बेसिक घेणार आहे. जसं तुमचं ऍडमिशन झालं असेल तुम्हाला ऍपमध्ये सगळं दिसून जाईल. 12 जानेवारीपासून स्टार्ट होईल. ठीक आहे. स्टील काही कन्फ्युजन असलं तर ऑफिशियल नंबरवरती कॉल करा. ठीक आहे. चला, सो विल स्टॉप हिअर. थँक्यू. बाय बाय. गुड डे.